ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अर्जुन सायलीला स्पष्टपणे बोलतो, सायली मला कसला तरी त्रास होतोय, तुम्हाला दिसत असेल ना. सायली म्हणते हो दिसतंय, पण कसला त्रास होतोय तुम्हाला. तेव्हा अर्जुन बोलतो, तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये खूप इन्व्हॉल्व होत आहे, तुम्ही खूप हेल्प करताय माझी, तुम्ही माझी काळजी घेताय. मी किडनॅप झालो होतो तेव्हा आणि चैतन्याच्या बाबतीतसुद्धा माझी खूप हेल्प केलीत. आता तुम्हाला हेल्प करायची काही गरज नाही, कारण नंतर तुम्हाला खूप त्रास होईल. सायली म्हणते नंतर कधी. तेव्हा अर्जुन म्हणतो कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर. हे ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. अर्जुन पुढे बोलतो, तुम्ही तर कॅलेंडरवर खुणा करून ठेवता ना, आता तर आपलं कॉन्ट्रॅक्ट पण संपतच आलं आहे. तुम्ही आता मला जास्त हेल्प करू नका. माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जेवढं लिहिलं आहे तितकंच करा, मग तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. सायली म्हणते हो आलं लक्षात. आणि अर्जुन सायलीला गुड बोलतो आणि निघून जातो. त्यानंतर सायली खूप रडायला लागते, कारण अर्जुन तिच्या मनाला लागेल असं बोललेलं असतो. तर इकडे प्रिया गोरेबाईंना कॉन्ट्रॅक्टच्या सगळ्या फाईल आणायला सांगते. तर गोरेबाई म्हणतात, सगळ्या फाईल कशाला, कोणती ती तुम्ही सांगा ना. प्रिया म्हणते जेवढं बोलली आहे तेवढंच काम करायचं. गोरेबाई म्हणतात ते पैसे. प्रिया म्हणते काम केलं तर वेळेवर पैसे मिळणार. गोरेबाई म्हणतात ठीक आहे. प्रिया खुश होते आणि म्हणते अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्टचं सत्य समोर आणणार आणि मीच टाळ्या वाजवणार. तर इकडे कुसुम सायलीकडे येते. तेव्हा कल्पना म्हणते कुसुमताई या ना, खूप दिवसांनी आलात हो. तेव्हा कुसुम म्हणते लोणची आणि पापडाची जास्त ऑर्डर होती ना, त्यामुळे येता आलं नाही. कुसुम म्हणते सायली कुठे आहे. कल्पना म्हणते ती तिच्या रूममध्ये आहे. कुसुम म्हणते मी जाऊ का तिच्या रूममध्ये. कल्पना म्हणते हो जावा ना. आणि कुसुम सायलीच्या रूममध्ये जाते. आता सायलीला कुसुमला बघून अजून भरून येतं आणि सायली कुसुमजवळ जाऊन सायली कुसुमला मिठी मारते आणि बोलते थांब मी तुला चहा आणते. कुसुम म्हणते काय ग, मला वाटलं तू असंच भेटायला बोलवलंस आणि तुझ्या डोळ्यात पाणी येतंय का, काय झालं. कुसुम म्हणते तुला काय कोण बोललं का. सायली म्हणते काही नाही, माझ्याकडून चूक झाली आहे. मी का आली आहे, माझं काम काय आहे. मी दुसऱ्यांच्यात गुंतून राहण्याची चूक करून घेतली आहे, माझ्याकडून हीच चूक झाली आहे. इतक्यात कुसुमला सायलीचं प्रेमपत्र भेटतं आणि ते पाहून तर तिला धक्काच बसतो. आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं. कुसुम म्हणते सायली हे तू लिहिलं आहेस का. सायली म्हणते हो मीच लिहिलं आहे. आणि कुसुमला मिठी मारून रडत असते आणि म्हणते मी त्यांच्या प्रेमात पडली ग. मी ज्या माणसासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं ना, तो माणूस हिरा आहे, हिरा. आणि मी एक अनाथ मुलगी. अर्जुन सुभेदारांची बायको होऊ शकते का. त्यांची बायको तर हुशार, शिकलेली, सुंदर, तरीही मी त्यांच्यावर प्रेम केलं असं म्हणून ती खूप रडत असते. रडता रडता सायली म्हणते मी कसं असं करू शकते. तेव्हा कुसुम म्हणते सायली हे अर्जुनला माहीत आहे का. अर्जुनने हे प्रेमपत्र वाचलं आहे का. सायली म्हणते नाही वाचलं. ते बोलतात आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये या गोष्टी नाही आहेत. मीच त्यांच्या प्रेमात वाहत गेले ग कुसुमताई, त्यांच्या मनात काहीच नाही आहे माझ्याबद्दल. आणि सायली कुसुमला मिठी मारून रडत असते. तर इकडे अर्जुन गाडीत बसून सायलीचा फोटो बघत असतो. तो म्हणतो मिसेस सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. अहो मला मानाने तुम्हाला माझी बायको म्हणून मिरवायचं होतं, परंतु तुमच्या मनात काहीच नाही. अर्जुन फोटोजवळ घेऊन रडत असतो. इकडे सायली रडत असते. त्यावेळी कुसुम तिला समजावत असते, तुझा हा आपलेपणाचा स्वभाव आहे ना, तो तुला कठीण पडला आहे. आता तू त्यांच्या फॅमिलीमध्ये इतकी गुंतून गेली आहेस ना की तुला यातून बाहेर पडणं खूप कठीण पडेल. आता तुझा स्वभाव तुलाच नडला आहे. तर सायली म्हणते माझ्या स्वभावामुळे नाही तर कुसुमताई त्यांच्या स्वभावामुळे. ते माझी खूप काळजी घेतात, माझ्या बाजूने उभे राहतात. आम्ही इतके महिने एका खोलीत राहतोय, त्यांनी कधीच कोणतीसुद्धा मर्यादा ओलांडली नाही. मला अनकम्फर्टेबल वाटल्यासारखं त्यांनी काहीच केलं नाही. ते नीट वागले. अगं माझ्या जागी दुसरी कोणती मुलगी असती ना तरी त्यांनी तेच केलं असतं. कुसुम म्हणते बस झालं सायली, आता तू माझ्या घरी राहायला चल. सायली म्हणते नाही कुसुमताई मी नाही येऊ शकत अशी तुझ्याबरोबर. कुसुम म्हणते मी तुझ्या सासूसोबत बोलून घेते, ते तुला आवडीने माझ्यासोबत पाठवतील, तुला नक्कीच पाठवतील. सायली म्हणते नाही कुसुमताई, त्यांना संशय येईल की माझं यांच्यासोबत काहीतरी बिनसलं आहे. कुसुम म्हणते जर अर्जुनला तुझ्या मनातलं समजलं तर. सायली म्हणते नाही समजणार, त्यांना मी माझ्या मनातल्या भावना समजू देणार नाही. माझ्या मनातल्या भावना मी मनातच ठेवेन. कुसुम म्हणते मी तुला एकटीला इथे रडत नाही ठेवू शकत. सायली म्हणते मी एकटी नाही आहे, माझ्या पाठीशी अर्जुन सर आहेत ना, फक्त माझं प्रेम माझ्याजवळ नाही आहे. इतक्यात कल्पना येते आणि म्हणते काय गं सायली, का असं म्हणतेस तुझं प्रेम तुझ्याजवळ नाही आहे. कुसुम आणि सायलीला वाटतं कल्पनाने सगळं ऐकलं, त्यांना सगळं समजलं. दोघेही गप्पच राहतात. त्यानंतर कल्पना विचारते कुसुमला सायली का असं बरं म्हणते की तिचं प्रेम तिच्याजवळ नाही आहे.
कुसुम म्हणते, मधुभाऊ तिच्याजवळ नाही आहेत ना, त्यांचं प्रेम आम्हाला मिळत नाही म्हणून ती अशी म्हणते. त्यानंतर कल्पना म्हणते, सायली आणि अर्जुन किती धडपडतात तुम्ही मधुभाऊंसाठी. तर सायली म्हणते, हो. त्यानंतर कुसुमला सायलीबद्दल वाईट वाटत असतं, कारण सायली अस्वस्थ राहणार आहे ना. आणि कुसुम सायलीने लिहिलेलं प्रेमपत्र कुसुम ब्लँकेटच्या खाली लपवते. नंतर कुसुम निघून जात असताना सायलीला खूप वाईट वाटतं आणि ती निघून जाते. आणि हा भाग इथेच संपतो.